ही तीच बैलगाडी आहे की मनोज जरांगे पाटील यांनी घोषणा केली आणि मुंबईच्या दिशेने शेतकरी आपल्या बैलगाड्यासहच निघाला। ती आता त्यांच्या शेतातल्या कामासाठी रमली असून त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत। माझं नाव रामेश्वर आसारामजी देशमुख, राहणार कराड, तालुका परतूर, जिल्हा जालना। तुमच्या शेतातले सगळेच कामं राहिलेत का? हा, सगळीच कामं राहिलीत ना। आमची तूर काढायची, तूर काढी उद्या, तूर गोळा करणं चालू आहे। अच्छा, ज्यावरही आलेली आहे काढायला। हा, तर आता आम्ही तूर झाल्यानंतर ज्यावरी बी काढणार आहेत, अच्छा. कारण की मुंबईला गेल्यामुळे माझी तूर राहिली होती। हा. आता तूर काढणं चालू आहे। तूर काढल्यानंतर आता गोळा करणं चालू आहे। किती दिवसात काम आटोपतील आपले? कारण आपल्याला काय, आमचं शेतकऱ्याचं असतं 12 महिने काम चालू असते। हे काम झालं की दुसरं काम, दुसरं काम झालं तिसरं काम, कारण की तूर झाली की ज्वारी झाली की सरकी उपटणी चालू असते ना। बरं, तुमची तूर काढणं चालू असताना तुमच्या तुरीला चांगला भाव देतं का शासन? नाही ना, सरकार काय करतंय माहितीये का? हा मोदी सरकार जे असं आहे ती काय करतंय मोदी सरकार, की आता तूर आली, तुरीचं पीक आलेलं आहे, तुरीचं पीक आल्यानंतर आयात करतं दुसऱ्या देशातून। आयात केल्यामुळे काय होतंय, हे जे भाव जे आहेत हमी भाव दिलेले सरकारनं, ते भाव पडतंय, आणि ते भाव पडल्यामुळे काय आहे की शेतकऱ्याचे नुकसान होते। कारण की आता गेल्या वर्षी 12-13 हजार रुपये तूर झाली, आता यंदा 8 ते 9 हजार रुपये तुरीचा भाव आहे। कारण की माझी एवढीच कळकळीची विनंती आहे सरकारला, की सामान्य शेतकऱ्याच्या यात काय आहे तर मरण येत आहेत। का मरण येतंय, की त्यांनी जे हमी भाव आहे ते हमी भाव द्यावा, आणि बाहेर दुसऱ्या देशातून तूर आयात करू नये। का करू नये, की हा महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला तुरीला भावच द्यावा। कापसाला भाव यावर्षी 6.5 किंवा 6.75 भाव आहे, सध्या चालू भाव आहे। की गेल्या वर्षी 8.5 हजार भाव होता, त्याच्या आदल्या वर्षी 12-13 हजार भाव होता। सरकारनं काय करावा, की फिक्स भाव द्यावा, आणि ही अशी शेतकऱ्याची फसवणूक करू नये। येणाऱ्या इलेक्शनच्या काळामध्ये काय करतो, आम्हाला आमिष दाखवून पूर्ण महाराष्ट्राच्या जनतेला फसवणूक करीत आहे हा सरकार। की माझी एवढीच कळकळीची विनंती आहे, की ह्या वर्षी येणाऱ्या 2024 मध्ये पूर्ण महाराष्ट्राच्या जनतेला माझं एवढंच आव्हान आहे, की ह्या वर्षी सरकारला पलटी द्यावी। का पलटी द्यावी, की हे भाजप सरकार असं आहे की नुसतं म्हणतं अच्छे दिन आएंगे, मेऱ्या किसान भाई लॅपटॉप पे खेती करना चाहते। अरे कशाची शेती आणि कशाचं काय? मोदी सरकार काय करू राहिले, की पूर्ण शेतकऱ्याचा जीव घेऊ राहिले। काय घेऊ राहिले, की कोणताही माल तुम्ही कोणतं उत्पन्न काढा, कापूस काढा, तूर काढा, ज्वारी काढा, बाजरी काढा, गहू काढा, कोणतं उत्पन्न जे आलं की काय करते, भाव माल आयात केल्यामुळं मालाचे भाव पडत आहेत। त्याच्यामुळे माझी एवढीच पूर्ण महाराष्ट्र जनतेला एवढीच कळकळीची विनंती आहे, की कोणताही 5 वर्षानंतर सरकारला बदली देत जावं, हे करावे। शासन काही आपल्याला शेतकऱ्याला अनुदान देतं का? अनुदान देते ना, 2,000 रुपये अनुदान देते। तर ते 2,000 का ते 4-6 महिन्याला त्याचा काही मिळ नाही। आणि आता जे अनुदान जे आहे का दिलेलं, ते अनुदान अजून आलेलं नाही आम्हाला। का आलेलं नाही, की ते अनुदान जे दुष्काळ दिलेलं होतं, दुष्काळ अजून आलेलं नाही आम्हाला। कारण की आम्ही आरक्षणच्या लढ्यामध्ये हे आहोत, त्याच्यामुळे आम्ही काय लक्ष दिलं नाही त्याच्याकडे, आणि सरकारनं बी काय आमच्या अकाउंटला पैसे टाकलेले नाही। विहिरी वगैरे काही तसलं काय अनुदान भेटतं का? विहिरीचं अनुदान तर आता लोक मला काय लाभ दिला नाही, कराडतल्या ग्रामपंचायतवाल्यांनी दिला नाही, आणि सरकारला दिला नाही। का दिला नाही, की म्हणते तुम्ही ओपन आहेत। ओपन का आहेत, की आमच्या कपडे आहेत ना, ओपन म्हणजे काय आमच्या कपडे आहेत का? एवढंच माझ्या सरकारला विनंती, तुम्ही ओपन कशावर म्हणता आम्हाला? आम्ही मराठा आहेत, हे मान्य आहे की आम्ही देशमुख मराठा आहेत, की आम्ही का चूक केली का जन्माला येऊन आम्ही तुम्ही म्हणतात ओपनला विहीर भेटू शकत नाही, कोणताही लाभ भेटू शकत नाही। का भेटू शकत नाही? कारण की सरकारला माझा जाहीर आव्हान आहे, की पूर्ण जनता म्हणजे काय आहे, पूर्ण सामान्य अशी जनता आहे, की त्यांनी तुम्ही प्रत्येक जनतेला, प्रत्येक नागरिकाला तुम्ही त्यांचा अधिकार द्यावा, आणि त्यांना विहीर द्यावा, असो कोणताही असो, त्यांचा प्रत्येक लाभ भेटावा। अहो जी काय आमच्या गावातली असो, कुठलेही असो, ते काय करतात, की जे विहिरीला 4 लाख सरकारनं अनुदान दिलं, की त्यांचे काय विहिरीसाठी 30,000 रुपये मंजूर करण्यासाठी 30,000 रुपये, आणि पर मास्टरला 2,000 रुपये घेत आहेत कर्मचारी, ही घेत आहेत। की माझी एवढीच विनंती सरकारला, कळकळीची विनंती, की तुम्ही 4 लाख जे अनुदान देत आहेत ना, ते डायरेक्ट शेतकऱ्याच्या खात्यावर द्यावी। माझी ही कळकळीची विनंती आहे सरकारला। शेतकऱ्याच्या आरक्षणाबरोबर भरपूर काही व्यथा आहेत। सुंदर देशमुख, विश्वरुद्रासाठी, जालना।